आई गट्ट्याची आयडिया नमस्कार मंडळी. स्मित हास्य, खळखळाटी हास्य, दणदणाटी हास्य, 7 मजली हास्य अशा सर्व प्रकारांचा आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, खट्याळ सासूच्या 2 नाठाळ सुना आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येणार आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने यांचं. डेट पण घेते ना काय जेतो बाई. हो आई. खाली जाणी लिंबू सोडा घेऊन ये बाई. आणते वाटतच झालंय. आणि आई लिंबू सोडा घेऊन ये, पण त्या लिंबू सोड्याला सांग बर का, लिंबू सोड्याचे जास्तीचे रेट लावू नको. कसं आहे, आपल्या आई नाही ना दिवसातनं 2-4 वेळा लिंबू सोडा लागतो. हा, नाही तर लिंबू सोड्यातच आपला अख्खा महिन्याचा पगार जायचा नाही का. हाय का आता सासूचा लिंबू सोडा पण डोळ्यात खुपाय लागलाय बाई तुझ्या. अहो तुम्हाला नाही म्हणले मी त्याला म्हणले. अहो आई तू फुकटचे रेट वाढवतो म्हणून म्हणले मी. हा माहितीये मला, बोललीस त्याला, पण ऐकवायचं मलाच होता ना तुला. आता काय बाई सुना आल्यात माझ्या नशिबी. सासूचा लिंबू सोडा काढतात उठता बसता. आई माकडीनी आहेत नुसत्या माकडीनी. हा बी तर बस. लय time आहे. नमस्कार, मी रोहित माने बरं का. हा मग पुढं काय. हा मग पुढं खरातांचं हेच घर आहे का? या ना. खराताची कोण आहे त्या? या हे आहे ते होय. दादा खरातांनी पाठवलं तुम्हाला. बया मामाजीने या की बसा बसा. हा, आलो नाही बसत नाही आजीबाईची घेऊन जायला आलो होतो आपलं. मग मला घेऊन झालं. हो आमच्या ह्यात मी पाठवलंय बरं. हो. बया, शेवटी माझ्या नवऱ्यालाच माझी काळजी आहे. बॅगा भरायला घ्या, चालले डिंगरजला मी. कुठले डिंगरज बिंगरज नाही, मग कुठं वृद्धाश्रमात जायचे. वृद्धाश्रमात जायचे. कुठं काय वृद्धाश्रमात बाज झालं आता लय जगलात. या नावाचं वृद्धाश्रम आहे आमचं. असं नाव आहे हा, असं वृद्धाश्रमाचं नाव आहे. ती दादांनी फॉर्म भरला होता ह्यांच्यासाठी, म्हणून मी आजीबाईने न्यायला आलो. चला आजीबाई चला. आई मामांजीनीच ठरवलं हो तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवायचं. बया आई मामांजी सोबत तुमचं काय भांडण झालंय का हो? नाही का कायचं भांडण. ठेव फोन. याच्या पुढे काय बोलतोय काय तू. भांडाय कुठे जाते मी. छे, छे. हे असलं कुठं काय करतील, तेवढा टाइम नाही त्यांच्याकडे. अहो हो, त्यांनीच पाठवलंय मला. तर पाहिजे तर फोन करून विचारायचं त्यांना तुम्ही. विचारा, फोन करून बघा, बोलून घ्या. फोन लावा. मामांजी हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहे बेटा तू? बरे बरे मी काय म्हणते सर, अर्जंट काम होतं तुमच्याकडे. हा बोल ना बेटा. हा ते इथं ते वृद्धाश्रम वाले न्यायला आलेत. हे आलाय का तो? हा मग ते धाडून. हा तिला दे ना धाडून. अहो पण ते अरे काय पण ते आता ते गंजेल ट्रॅक्टर किती दिवस ठेवायचं इथं? दे लावून त्याला वृद्धाश्रमामध्ये. अगं तू तिकडे काय करते उसामध्ये? इकडनं जा ना बाई. फोनवर बोलतोय, 2 मिनिट काम. हा बोल बेटा. बया मामांजी. हा बेटा. अहो तुम्ही काय वावरात बिवरात आहे का? हा बेटा, उसाला पाणी देतोय ना. बया. अगं तू कशाला तिकडे काय म्हणतोय ये ऊस? ना. ऊस काय म्हणतोय? अरे लय टरारून वर हा मच्छय बर का यावेळी ऊस. हा का? हा का, थांब ना बाई, 2 मिनिट फुलवर आहे मी. ठेवते फोन ठेवते. हा ठेव बेटा, ठेव. बया मामांजीचं ऊसात लय जोरात काम चाललेलं दिसतंय. चला की मग जायचं का? बघा तेव्हा उसातच असतो हा माणूस. काय करतो कुणास ठाऊक. मला गंजेला ट्रॅक्टर म्हणला. आई
मला जायला लागल आई वृद्धाश्रमात. लई नाटके नको करू ना मी. आई मामांजींनी ठरवलंय तर जावंच लागेल ना आई. मामांजींचा शब्द कधीच मोडत नाही ना तुम्ही. चल चल मी नसते जात. नवरा म्हणला म्हणून काय लगेच घर सोडून जाते होय. माया पोरांचं पण घर आहे. माया पोराला फोन लाव. माया पोराला फोन लावते लवकर करायला लागा, उशीर होती मला. आम जरा आहे का आता? आलंय घोड्यावर. फोन लाव. काय आई त्यांचा मेसेज आलाय. काय आलं? हे बघा ते म्हणतात की काय वृद्धाश्रमाची माणसं आली तर म्हातारीला दे पाठवून. सामान बिमान नीट बांधून ठेव. एवढूशा तेवढूशासाठी वृद्धाश्रमात जायला नको. माई पोरं पण जाऊन मिळालीत माझ्या नवऱ्याला. आता कसं करू आई? अहो आम्हाला तुमची खूप खूप आठवण येईल आई. ही बाई बघ आकडे आली बाईला केवढं करते. कांदा आहे का कांदा? नाही नाही लय नाटकी आहे ती. बया आतापर्यंत फोनवर बोलत होती ना माझी सासू. गंजेल ट्रॅक्टर जरी असला तरी चांगली होती ना माझी सासू. अगं वही ना तिथं लई होत आलंय आज दोघींना. विश्वास नाही बसत हो. 2 मिनिटापूर्वी म्हातारी चुरू चुरू बोलत होती आता आपल्याला सोडून जाणार. आई आई नका जाऊ नका जाऊ. आई आई तू पायाजवळ बसलेस लक्षात असू दे. बायकांनो, अरे कशाच नाव ना भोंगा बसरला का म्हातारी इथं जाय अजून. तिला काय आम्ही तिरडीहून न्यायला नाही आलो. काय बोलतोयस? वृद्धाश्रमात न्यायचे लागा. चला मी घेऊ. नसते जाय तू. अरे काय मला लागा? माहितीये या दोघींनी मिळून माझ्या नवऱ्याचे कान भरलेत. यांना घेऊन जा. मी नाही येत. असं कशाला करू आई. नीट बोल गं, नीट बोल. हा? काय एवढी नाटकी करती हा? आम्ही नाही कान भरले आई. मला माहितीये आता खोटा खोटा रडताय. नाही. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. मला तिथं वृद्धाश्रमात धाडशील आणि तुझी ती टवळी आई तिला आणून बसवशील वहीत. बाई, माझ्या आईला टवळी म्हणाल्या. बिचारी तुळशी सारखी गुणवान आहे ग बाई. काय तर म्हणे तुळशी सारखी गुणवान. कावळ्याच्या चोचीतली घाण आहे तुझी आई. ए यार बस करा गेला का? काय कालवा लावला तुमचा? म्हातारे चल की लवकर. अरे लागा टेम्पो तिकडे खाली मी नो पार्किंग मध्ये उभा केलाय गेटच्या पुढं. मला काय टेम्पूत निघायला जायला आलं सोय. मग ते एवढं मोठं सामान न्यायचं म्हणजे टेम्पो नकोय. सामान म्हणजे काय? सामान म्हणजे म्हाताऱ्या आता लागा तू कायमचं घेऊन जायचे. तुला सामान केवढं असेल तुझं? बरं तू एकटीच आहेस होय? 4-5 म्हाताऱ्या गोळा करून न्यायचे त्या. बरं त्यांचं सामान आलं का 2-2 गाड्या परवडणार येतोय आम्हाला तवा. काय नाही चला टेम्पो आणलाय टेम्पोत बसून जायचं. चला. मान्य दादा तुमची म्हातारी पकडायची गाडी आहे होय. काय बोलती लागा बाय? रमे असा खोटा घालीन ना म्हातारा पकडायची गाडी असते बाई कधी. लई करू नकोस ग. कांदा आहे लई का? होत आलंय तुला आज. कांदा घ्या कांदा घ्या. आई मामांजींनी ठरवलं तर कांदा घ्या. तुम्हाला जायला लागल आई. काय काय लागते एवढूस नाक आहे काय ना गाडी ती ग. तसं नाही दादा. शुकरून घ्या आधी शुकरून घ्या. नाही नाही तसं नाही हो. यश- हा, भरून आला आई चाललं ना वृद्धाश्रमाला. हा. मी काय म्हणते दादा काय? तिथं ये. कांदा कोबी ना कळ्या. क्या बात है. नाही, तिथं एका खोलीमध्ये साधारण किती माणसं असतात? एका खोलीत बघा 1-2-4 जण असते ती. 2-4 जण म्हणजे 3 तरी असली किमान तरी तुम्हाला 3-2-5 तरी खेळता येईल आई. काय लागा कालवा लावलाय तुम्हाला? उशीर होतोय म्हातारे. घे की पिशवीन चल की. आई
आई मामांजींनी ठरवलं तर तुम्ही जा वृद्धाश्रमात. चेतू चेतू जा बाई, तेवढी आईची बॅग भरून आण जा. जाते आईची बॅग भरते बाई. चेतू हल्ली असा मुटका मारीन ना, आयुष्यभर अशी चालशील वर बघत. जाते बाई. जपळ लवकर घेऊन. एखादा कांदा बी घेऊन यायच नाही लागल बरं का. मध्ये मध्ये आकडी. बर बया, आई ग बया, सण नाही होत मला. आई ऐका, माझं ऐका. नमे तुम्ही आता वृद्धाश्रमात जाणार तर तिथं तुम्हाला खायची प्यायची सगळी सोय असेल. तुम्ही चांगलं चुंगलं खा प्या, पण जरा खाता पिताना इतरांचा पण विचार करा. नाही कसं आहे, नाही तर तुम्ही खुशीत आणि बाकीचे कुपोषित असं नाही झालं पाहिजे. हाय का आता, म्हणजे मी कुपोषित राहिली तर चालेल होय? अहो तसं नव्हतं म्हणा. म्हातारी अगं कशाला लागली सुनांच्या मागे लागा. घे की पिशवीन चल की लवकर. मी नसते तुझा. अरे तुला काय आमचं काय वृद्धाश्रम घालतो फालतू वाटलोय. 2 टाइमचं पोटभर खायला देत तुला का आम्ही तिथं. बरं मी काय म्हणते ऐका ना. एवढा सोफा पण घेऊन जाता का आमच्या आईंसाठी? सोफा तिकडं त्यांना नाही बा, सोफा नाही जमायचं न्याला. दादा करा की ऍडजस्ट करा. अहो नाही एवढी जागाच नाही तर. ऍडजस्ट करा ना, आमच्या आईना ना इथे असं सोफ्यात रुतून बसायची सवय आहे. बघा ना सोफा लागतो त्यांना बसायला. जा ना एवढा सोफा घेऊ. अहो नाही बाई, नाही जमणार सोफा न्याला. एवढी जागाच नाही तर. ऍडजस्ट अहो करा. नाही जमणार, सांगितलं कळतं का तुम्हाला. आधी जेव 150 कुडचं बोकुड न्यायची. पोकड कुणाला म्हणला? बोकुड बी घेऊन जायचे गाडीतनं जाताना. एक बुकुड कशाला 150 गाडीत? खरा खरा बोकुड आहे तो. गाडीत ना बुकुड कशाला? आता बोकडाचीच गाडी आहे, मग बोकुड नको न्याला वय. बोकडाची गाडी. आणि मग बोकडाच्या गाडीत नेतोय मला तू. म्हातारे रडू नको लागा. तू पुढे बस की केबिन. तुम्ही म्हातारे एक काम करा, तुम्ही म्हाताऱ्या पुढे केबिन मध्ये बसा. ती बोकाड उगा मागं लेंड्या टाकते, त्यात बसू होय तुला मी. त्या लँडन मध्ये तुला सारवीन मी. चिडू नका. ती पिशवी दे घ्या तेवढी. पिशवी. आई घ्या पिशवी. घ्या, चल 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 लवकर. घ्या. दे इकडे माझ्याकडे, द्या, चल. पिशवी जावं निघून जा. ली फिरमालय सासूवर आज. आणि हे काय आणलंयस? हा अगं 5 रुपयाचं आला आणायला पण याच्यापेक्षा मोठी पिशवी नेतो ना आपण. हा आई काय ह्याच्यात? आमचे 2 गाऊन दिलेत आई. अगं गाऊन कायला दिलंस? साड्या तरी द्यायच्या, मी गाऊन घालते का? आधी साड्याच देणार होते आई, पण तिकडे म्हंटल तुम्हाला कशाला लागतायत कपडे, इकडे तुमच्या साड्यांचे पडदे करू. तेवढाच तुमचा वास राहील घरात. अगं तू त्यापेक्षा अख्खी सासू ठेवून घे ना. आई, सासू जड झाली. बोकड कुठली? मला बोकड म्हणाल्या. मला काय अशी दाढी आहे का? मी काय अशी टला उड्या मारत असते का? मी काय अशी ठुशी मारते का? हे तिकडे. नाही तू मार ढोशी. तुझी ढोशी नाही परतवून लावली तर नाव नाही सांगणार माझं. लगा 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 वारी आहे लगा. म्हातारीला बा बोकडागत शिम फायटिंग करते. तुम्हाला सांगतो मी एवढ्या म्हाताऱ्या डिलिव्हरी केल्या, पण असा बोकड बघितलं नाही का. काय बोलताय तुम्ही? म्हातारी तू कसली म्हातारी लागा बोकडागत मला जी जमत नाही अजून तर. 1 नंबर लागा म्हातारी. बरं चला आता घे पिशवी चल. चालले चल त्या मामांजींना फोन करून सांग चालले तुमची वन्य वृद्धाश्रमाला. फोन करा. हा हॅलो मामांजी. हा बोल बेटा. आई निघाल्या बरं का वृद्धाश्रमाला. कोण? आई वृद्धाश्रमाला निघाल्या. अरे का बावळट पोरी आहे का तुम्ही? आवाज काय करतात? तिला कशाला पाठवलं तिथं? तुम्ही तर म्हणले तो गंजेल ट्रॅक्टर दे पाठवून म्हणून. अगं येड्या हो, गंजेल ट्रॅक्टर म्हणजे माझी वहिनी उषा खरात.
ती म्हातारी गावाकडे एकटी आहे, भाऊ गेल्यापासून तिच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही. अगं बाई तू बाजूला हो, तिकडे उचत नको. तिचं कोण बघणार तिथं? म्हणून म्हणलं तिला टाकावं वृद्धाश्रमामध्ये, म्हणजे जाता येता भेट होती. म्हणजे आम्हाला वाटलं ते खरं आजी म्हणजे आमच्या सासूबाईंबद्दलच विचारतात. बरं ते माने दादा काय म्हणले का ते ऍप्लिकेशन देणारा माणूस म्हणून तुमचंच नाव आहे. अरे बावळट पोरी हो, आता माझा भाऊ गेला म्हणल्यावर मीच असणार ना अर्ज करायला. हा चूक झाली. हे गंजेल ट्रॅक्टर म्हणजे वहिनीच बोललो मी. हे माझं तुटेल नांगर कशाला पाठवीन तिथं? हे आपल्या भीतीच्या खुटीला बरं आहे. ए, बाई अगं 2 मिनिट थांब, फोनवर बोलतोय. हा बोल बेटा. म्हणजे ही म्हातारण्याची नाही होय? नाही अरे काय लागा तुमचं लागा टाइमपास चाललाय मागायचं धरणं. हा तुमची कुठली म्हातारी न्यायची ती फायनल करा आणि मग मला फोन करा, मग बोलवा मला. ए, जाय लवकर. जाय लवकर लागा, काय लावलंय उगाच. म्हणजे आईंना बोलायचंय तुमच्याशी, काहीच बोला. हॅलो धनी, म्हणजे मी 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 नाही जायचं रुद्राश्रमाला. हा ठेवू फोन. थँक्यू थँक्यू. हो ठेव. ऐका तरी ठेव फोन. रावा तिथं उसामध्ये. हो ठेव. घाला पाणी. अगं बाई तू थांब. क्या बात है! कमाल परफॉर्मन्स. तुम्ही जेवढ्या रडत होत्या तेवढं आम्हाला जास्त हसू येत होतं. मस्त मस्त. मकरंदा, ये बात. म्हणजे एखाद्या सादरीकरणानंतर आपण स्पीचलेस होतो म्हणजे काय हे मी अनुभवतोय. भन्नाट सादरीकरण असल्यानंतर कुठल्या कुठे आपण जातो किंवा ते सादरीकरण कुठल्या उंचीवर नेऊ शकतो ह्याचं एक फार उत्तम उदाहरण तुम्ही आत्ता सादर केलं. आणि तुमच्या ह्या प्रहसनात न दिसणारा जो तुमचा सासरा आहे तो किती अशक्य आहे मामनजी. तो म्हणजे त्याने इथे नसतानाही तो उसात काय करतोय हे इतक्या अस्खलित पद्धतीनं, म्हणजे 4 चांद लागणं म्हणजे काय आणि आपण तिथे नसतानाही नुसत्या आवाजावर आपण काय करू शकतो याचं किती उत्तम उदाहरण आज. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खरोखरी स्पीचलेस. थँक्यू. उसवणंही गोड परफॉर्मन्स. थँक्यू गर्ल्स, थँक्यू. मंडळी, आता आपण बघणार आहोत अत्यंत वेगात आणि त्याच वेळी स्लो मोशनमध्ये रंगलेली क्रिकेट मॅच, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अष्टपैलू हास्य खेळाडू. तर नमस्कार मंडळींनो, मानाच्या बनात आणि रंगरंगत्या उन्हात चाललेला हा कोंबडी चषकाचा अंतिम सामना. या सामन्यात समोरासमोर आहेत बच्ची 11 आणि सावत्या 11. आणि शेवटचा षटक बच्ची 11 जिंकण्यासाठी हव्यात 3 धावा, पण त्यांच्याकडे फक्त एकच गडी शिल्लक. ते म्हणतात ना, रश्श्यामध्ये मटणाची फोड आहे आणि सामन्यात चढाओढ आहे. आणि अशा प्रकारे सावत्या 11चा कर्णधार रोहित उर्फ सावत्या उर्फ माने टेन्शन मध्ये झऱ्या घालतोय. ए पामे चोपरा, अरे धन्यवाद धन्यवाद. तुझी धन्यवाद. तोंड बंद करून ग बस किला का अरे तुमचं तिथे खेळा ना, मी करतो. खेळामध्ये लागा कशाला बडाबडा करते लागा, विचार करून मग फिल्डिंग लावू दे मला नीट. हा, कर काय ते लवकर चल. हा चल. आणि चला चला चालू. हा चालू. तुमच्या बॉलरले बोलवा ना पटकन, नाहीतर पेनाल्टी लागन ना. काय गरज आहे, एकाच बॉलात मॅच संपवतो मी. कळल 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 की तुला पण मग आता कळल कळल. ए सावत्या, ए इकडे काय हा? आले का? आता काय करायचं? हा शेवटची वर आहे. दे, ह्याला सांग ना. हा 3 रन पाहिजे फक्त. आणि शेवटची विकेट आहे. लय जोरात हाणते ती. टेन्शन घेऊ नको, आता आपल्याला गत्याशिवाय पर्यायच नाही. अरे हा गत्या आलो आता गत्याला कळलं. अबे बोलत काय बसल्या बे. अबे सूर्य चाललं गेल्यावर प्रॉब्लेम होईन ना मग. अरे तुम्ही बोलायला लागला तर सूर्य कुठे जाऊन बसेल? का बसेल तुम्ही? तुम्ही तो बोला का? गत्या आता गत्या.
आता येऊ दे का त्याला कळल तुला मग. अरे का त्याला बोलू नाही तर त्याला बोलू हा मला काय फरक पडतोय हे बघ शेवटी मी जिंकणार आहे. जिंकल्यानंतर ना असा डान्स करीन का नाही नाव सांगणार नाही गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाणा ना. मग नाही तुझं पहिला बोलला दांडकच उडवलं का नाही मग मी बी नाव सांगणार नाही. साऊथ फ्रॉम सातारा चोर बॉडी स्पेशल लागा लागा. सांग चल कोण आहे गत्या? कोण आहे गत्या? हा. गतिशील व्यागापूरकर. ए, गत्या! अरे ए, गत्या! 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 ए, गत्या! Come on, Mike, come on. Yes, yes. आता बघ. पाहुणे, अरे ये नाही, इकडे बघ. आणि या ठिकाणी पूर्ण गत्याच्या नामाचा गजर होतो. अरे आमच्या उड्या मारून झालो मागणं का असं करतेस? हॅलो टीम. गत्याला का आपण सकाळपासून खेळतोय आत्ता हॅलो करतेस होय? सकाळच केलं. काय लागा तुझं तर काय बी लागा. हा चला हा चला. आत्ता इकडे बॉल आहे तिथं काय धरलेस? हे धर बॉल. अरे बॉल खाली इथं कुठं काय धरतेस तू? हे बॉल धर. ए याला साधा बॉल झेलता येत नाही का बॉलिंग करणार आहे? अंपायर सांग त्याला. हा असाच आहे सुल्लू आहे ना. मग तुला का वाटतं तू काय राजधानी एक्सप्रेस? नाही ना. चल टाक पटकन बॉल चल. हा मी तुला आव्हान देतो. काय काय हे? बघ की आता काय कळल तुला. आव्हान देतो. आव्हान नंतर दे. आधी 3 रन दे बॉल टाक आणि मग जा घरी. बरं बाई कळल कळल बाई, शांत राहा. कोण आहे? कळल की. शांत कूल कवऱ्या कूल. अरे पण बघ ना यार. अंपायर काय झालं? बापरे. राईट राईट आर्म ओव्हर द विकेट. चल बॉल टाक. राऊंड. कुणाला आणलं पकडून यार? ए हा खेळ. हा चल बरं बाई शांत. चल येऊ नका त्याचा. हे बघ ए चॅलेंज देऊन तर घरी चालले त्याला बोलून इकडं. ए बाबा घरी नाही निघाले रनअप आहे त्याचा. 36 पावलाचा रनअप असतो. किती पावलांचा? 36 पावलाचा रनअप आता हे जाणार कधी? येणार कधी? मी खेळणार कधी? असतो. आमच्या बॉलरचा असतो रनअप. ए इकडे यार. अरे रोत्या ए अरे माणसा ए ए बाबा तो असाच आहे ना सुलू आहे ना. कोण आहे तो? सुलू. तुला सुलू वाटतो तर केवढा सुलू असेल ते. अरे रोहित्या हे काय पत्ते खेळतोय? हा ए पत्ते खेळतोय तू? हो. टाकू. टाक टाक गद्या, टाक टाक. कवऱ्या बाई तू शांत राहा ना. टेम्परामेंट हलू द्यायचं ना आपल्याला. शांत राहा तू. अबे तू कुठे गेला बघ ना. आपण जिंकणार 3 रन हवेत. शांत राहा तू. शांत राहा. रोहित ए त्याची ऍक्शन बघ खेळवतोय ते मला. हा त्याची ऍक्शन बघ रनपची. अरे तू बॅटिंग करणार आहे का? तू बॅटिंग कर. अरे पण अशी ऍक्शन असते का रनपची? असू दे तू बॅटिंग कर. चला अरे कवऱ्या बाई जा ना तू. तू जा खेळ. अरे सूर्य तू खेळ तिकडे. आणि गतिशील वेगे पुरकर अति प्रचंड वेगाने येतोय. फलंदाजाने तयार व्हायचंय. गतिशील वेगे पुरकर अति प्रचंड वेगाने चेंडू टाकायला या ठिकाणी येतोय. बॅट्समन तयार, बॉलर तयार. गतिशील वेगे पुरकर. ए चला आलंय ते. चला आले चला आले, आलंय, आले. चला. चल चल कत्या नाम मधलं दांडकं मोडलं पाहिजे. वन डोक्यात बॅट. येऊ द्या. पटकन हा. हा ए थांब. आता काय झालं रे? टोपी नाही काढली. उडेल ना. तू काय बुमरा आहे का?
टोपी उडायला एवढा स्पीड आहे तुला? मी काढू काय टोपी? राहू दे ना बाप्पा, तू टोपी काढेपर्यंत गणपती बाप्पा येतील ना. इधर धर. शांत राहा गौऱ्या, शांत राहा. झालं? हा राहिला रुमाल. बाप केवढा आहे. धरे झालं का? चल हा टाक बॉल टाक. गतेची आयडिया गतेची आयडिया गतेची आयडिया गतेची आयडिया नको टाका गतेची आयडिया. स्पिन टाकू. टाक टाक आता टाक. स्पिन टाक, अंडरआर्म टाक, फेके टाक. पण ए बाबा बॉल टाक ना. मॅच संपल. बॉल टाक ना यार. गौऱ्याबाई शांत राहा, टेम्परामेंट हलू द्यायचं ना आपल्याला. शांत राहा. एकच वाक्य पाठ केलेस का आज? जिंकायचं आहे आपल्याला. शांत राहा. सेम फिल्डिंग. मी बर, बर, बर. रनअप घेतो. चालते चालते. बघायचा रनअप बघा. कॅटवॉक काय नीट बघ जरा. नीट बघ. अरे तू बॅटिंग करणार, कशाला तोंड चालवतो? बॅटिंग उत्तर दे काय ती. अरे पण सूर्य मावळतो ना रोहित्या यार. तू खेळ जा. चल ना बाबा. गौऱ्याबाई हा. टाक टाक टाकू. टाक टाक टाक. चल टाक लवकर. टाक लवकर. आणि आता गतिशील वेगेपूरकर मुरलीधरनच्या अंदाजामध्ये. ए रोहित्या, हा रोहित्या काय? ते चिडवतोय बघ, त्याच्याकडे बघ. अरे नाही, ती मुरलीधरनला फॉलो करते. तुझ्या अशी मुरली धरण ना तुला कळलं बरोबर. टाक बॉल. गौऱ्याबाई चल टाक. चल टाक लवकर. अरे तिकडे कुठं, मी इकडे आहे नागू. ए आता ती पॉल ॲडम्सला फॉलो करते. चल टाक लवकर रोहित्या. ए चला आलंय चला. गौऱ्याबाई चल. डायरेक्ट मधलं जाण का? लक्षात ठेव. चल लवकर टाक. चल सूर्य मावळा लागलाय. हा. टाक ना. हा? अबे टाक ना पटकन बॉल. आणि तुझ्या बापाने केलं होतं आता हाऊस दॅट. माग्या. अतिशय गतिशील क्रिकेट मॅच. मजा आ गया. मकरंदा काय म्हणाल? जे गतिशील वेगापूरकरनी ज्या पद्धतीनं शेवटचं षटक म्हणजे शेवटचा बॉल टाकला तोच इतका अप्रतिम होता आणि त्यावर जी विकेट घेतली त्यामुळे आम्हाला इतकी मजा आली. पशा खूप अप्रतिम सादरीकरण केलंस. क्या बात आहे. कारण नेहमी अशा पात्रामध्ये असं बेरिंग पकडल्यानंतर खूप कंटाळवाणं होण्याची खूप शक्यता असते, पण ती शक्यताच तू नेस्तनाबूत केलीस आणि फार अप्रतिम सादरीकरण केलं. त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि तुला गौऱ्यानी ज्या स्पीडनी साथ दिली ती स्पीडही महत्त्वाची. तुला कुणालनी ज्या पद्धतीनं साथ दिली आणि रोहित्याने ज्या पद्धतीनं साथ दिली ती दाद देण्याजोगी अप्रतिम सादरीकरण. क्या बात. सई. पुष्कर, तू किती एन्जॉय केलीस ही मॅच? अप्रतिम परफॉर्मन्स. वाव वाव. आय मीन मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. इनफॅक्ट या शोचाच खूप मोठा फॅन आहे. आणि तुम्ही या शोला एका वेगळ्याच लेवलला नेताय. आय एम ऑनर्ड की मी इथे बसलो आणि आय एम जस्ट एंटरटेनिंग माय सेल्फ. व्हॉट अ परफॉर्मन्स सर. प्रसादा, गौरव, व्हॉट रिॲक्शन्स. ओ हो हो. आणि ती मॅच जिंकल्यावर आम्ही एवढे खुश झालो असं वाटलं की आम्ही जिंकलो. वाव. ब्रिलियंट ब्रिलियंट प्रसाद दादा. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. मंडळी, गावच्या विकासाचा प्रश्न सोडवायला जमली आहे एक ग्रामसभा. आणि या ग्रामसभेची हास्यसभा करायला येत आहेत हास्याच्या गावातले इरसाल गावकरी.
मास्तर हा हा काय एकामेकाला बघता होय काय 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 मास्तर एसटी ना लवकर वाट आपण आलं एसटीने चाललेलो आहे बरं केलं हा. नाही, आपण ते मीटिंगला सुरुवात करूया अहो मास्तर पटकन कधी करत काम आहे त्याला सरपंच सरपंच आले 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 कुठे ठेवायचं आहे इथे इथे ठेवा इथे ठेवा इथे ठेवा बाजूला रे. हा काय चला. वा वा इथे फळा आलेला आहे ऐका ऐका हा, हा. ऐका ऐका ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत होय हा. ती गोष्ट आपण सुरू करूया सरपंच तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही या गावचे पहिले नागरिक आहात तुम्हाला मान आहे तुम्ही बसा धन्यवाद हे बघा लक्षात घ्या हा. आपण आज एका महत्वाच्या गोष्टीसाठी इथे जमलेलो आहोत बरोबर. होय तर. ती म्हणजे काय काय महत्वाचा मुद्दा तो आपण फळ्यावर लिहिलेला आहे गाव परकर सरपंच काय गाव पर्यटन विकास असं ठरलं होतं परकर विकास काय त्याला पर्यटक आहे काय हसताय काय मला वाटलं आपला माझ्या ओळखीचा जो शब्द आहे तो परकर लिहू काय करायचा सरपंच हे बघा तुमच्या ओळखीचा शब्द आहे म्हणून परकर लिहाल का नाही, नाही काय. परकर विकास म्हणजे नेमकं काय करायचं आम्ही परकरात नळ लावायचे का नाही हो एकदम परकरावर 4 पदरी रस्ता बांधायचा का नाही लय मोठा होईल हो. हे बघा परकराचा विकास म्हणजे जास्तीत जास्त नाडी जाऊन इलास्टिक येईल इतकाच काय तो विकास ही होत नाही जास्तीत जास्त परकराचं बारदानच होतं मास्तरानो हो किती बोलाल जरासा चुकलाय मी नाही खूप चुकलंय तुम्ही तुमच्या लक्षात येत नाही मला ते खोडावं लागणार आहे. गाव पर्यटन विकास हा तो फरार मस्त मारला हो तुम्ही फरार तुमचं व्याकरण आहे तो रफार आहे मी पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो तर मूळ मुद्दा जो आहे गाव पर्यटन विकास म्हणजे काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ऐका सगळ्यांनी बसून घ्या आधी सगळ्यांनी पम्या खाली बस पम्या खाली बस काय मास्तरांनो आज हा स्वर आहे त्या मास्तरांनो जरा बसायची अडचण आहे का रे पम्या झाला काय सांगतो आहे त्यांनी विचारलं नाही आहे. त्याला सांगू द्या त्याला सांगू द्या काय पम्या काय 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 संध्याकाळी आम्ही मॅच खेळलो होतो सीझन बॉलने वरच्या आळीतला तो झनप्या आहे ना कोण कोण तो असा झनकन बॉल टाकतो बघा हा तो झनप्या त्याने बॉलिंग केला आणि असा बॅक साईड असा रंगकन बॉल गेलाय की नाही हा मग तर मला आधी वाटलं बॉल घासून गेलाय नंतर कळलं बॉल खोदून गेला होता बॅक साईडची अख्खी शिलाई डचमलेली आहे बरं म्हणजे तुला बसता येणार नाही आम्ही 2-3 दिवस सूज असेल ना सूज बसवली की बसेल हरकत नाही. जो काही तुझा आउटस्विंग घेऊन उभा आहेस तो वर तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया सगळे आलेले आहेत सगळे आलेले आहेत म्हणजे गावची दिशा पटाली आणि ललिता पवार पण आले काय पण बोलतात काकीनो अहो लाजताव काय तुम्हाला दिशा पाटाने नाही ललिता पवार बोललाय लाजताय गप्प मेल्या यांच्या जिभेत काय हाड मास्तरांनी का सांगून ठेव ऐका वरांकडे कुठे लक्ष देता वा मला तुम्ही दिशा पाठानेच दिसता हो का ना येतो बघा नाही कसा सौंदर्य कसा गरजेपुरता असता नाही नाही बरोबर आणि माझी गरज तीव्र आहे का काय एक मिनिट थांबा. नाही तुम्ही बसा 1 मिनिट ओ घरगुती टायगर मोरे शांत बसा नको तिकडे तुमची हिरोपंती नकोय मला शांत बसा एकदम मास्तरांनो जागा हात पटापट पटापट बोला का बारक्या ताप इलो घरी जाऊचा बारक्याला बघा हे फार महत्वाचं आहे त्या बारक्याला ताप आलेला आहे आपण पटापट ही मीटिंग आटोपती घेऊया तर गाव पर्यटन विकास हा जो आपला मुद्दा आहे त्या अंतर्गत आपण काय करणार आहोत तर गावात कोकणाकडे लोक काय येतात सौंदर्य स्थळ पर्यटन स्थळ आपल्याकडे जी काही एक वेगळी संस्कृती आहे त्याच्यामुळे लोक आपल्याकडे येतात तर लोकांनी आपल्याकडे यावं यासाठी आपण काय करायचं तर जे कोणी फॉरेनर्स आपल्याकडे येतील त्यांना आपण कोकणातली स्थळं दाखवायची त्याला काय बोलतो काय आपल्या गावात पोरीच नाही आहेत तसलं कुठून दाखवायची नाही का ह्या माझा मुरगुटला नाही काय लागणार काय हा कोण मुरगुटला माझी पोर काय बोलतास मोऱ्या मुरगटला काय मृदूला नाव आहे ना तिचा पण मला यायला नको म्हणजे कसं माझा मुरगुटला लग्नाचा आहे अजून ते काय एखाद्या फॉरेनर पोरान जर पसंत केला तर मी कॅलिफोर्नियाला सेटल होईल का नाही कुठे कॅलिफोर्निया
बने ऐकतोयस ना? ऐकतोय तर सासरा बिन पाण्याचा चक्कालाय बघ पिसाटलाय नुसता मोऱ्यानू काय रे तुमच्या 2 किंड्या 32 वेळा विकलात ना तरी कॅलिफोर्नियाच्या अर्ध्यावर पण कोण सोडणार नाही तुम्हाला काय माणूस म्हणायचा अरे कणकवलीला जाताना समोरनं टीशी येताना बघितलं की 2 किलोमीटर चालत जाता तुम्ही नाही बरोबर चिकू बरोबरच बोलतोय म्हणजे माणसाने कसं पंतरून पाहून संतरून खायला पाहिजे म्हणजे सोपं झालं का नाही एकदम. नाही ना. घाबरू नका एवढं करतायत म्हणजे काहीतरी असेल. काय झाला सरपंच काय नेमकं अहो ती म्हण नाही काय माणसाने पंतरून पाहून संतरून खावे म्हणजे कसं सोपं आहे. पंतरून पाहून संतरून खावे अशी म्हणे का ती अंथरून बघून पाय पसरावे अशी म्हणे की नाही सरपंच ती. मग मी काय बोललोय तुम्ही चुकीचं बोललेला आहात. काय बोललोय विचार ऐका एवढंच लक्षात ठेवा गाव पर्यटन विकास म्हणजे काय तर कोकणात जे लोक येतील आपण त्यांना आपल्याकडची सौंदर्य स्थळं दाखवायची वेगवेगळे प्रयत्न करायचे. काय करायचं आपल्याकडे जे ऐतिहासिक किल्ले आहेत ऐतिहासिक महल आहेत ऐतिहासिक राजवाडे आहेत त्यातली जी दालनं आहेत ती लोकांना दाखवायची त्याच्याबद्दल माहिती द्यायची. आता आपल्याकडे तो जो तलाव आहे गावात पोपट बरोबर पोपट तलाव बरोबर काय आहे तो तलाव आता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आपण तो वापरू शकत नाही कारण आजूबाजूला झाडी झुडपं आहेत तर आपल्याला आधी ती झाडी झुडपं कापावी लागतील. अरे हो अजिबात नाही चालणार नाही काय चालणार नाही ए बाबा ए, चालणार नाही. पाम्या तुला माहितीये तो काय बोलणार आहे नाही तू काय पुढे पुढे करतोय नाही ते काय आपल्याला तू बोल काय ते, तुझं काय ते बोल अरे काय ते. वरडलो मी तू कशा हायवेवर धावतोस काय बोलला तुम्ही उठवलेला आहे गावातली झाडा झुडपा तोडायची नाही नाही तर काय अहो झाडा झुडपांमध्ये खरं सौंदर्य आहे आयशीच्या भावाचं सौंदर्य आहे नाही तर काय कुठल्या झुडपा सौंदर्य आहे आणि काय रे तुम्हाला कशाला हवी झुडपा अहो झुडूप हे गावातलं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे आमच्यासारख्या पोरांना पोरींसोबत वैचारिक देवाणघेवाण करता येते. आमचे पण काही सणवार असतात ते उघड्यावर साजरे करता येत नाही. उद्या तुम्ही झाडी झुडपावर जर नांगर फिरवला तर आम्ही प्रेमाची करवंद तोडायची कुठं. नाही बरोबर काही काही करवंद आंबट पण असतात का नाही हो मोऱ्यानू तुम्ही जाम करवंदाची जाले हलवले वाटतं ऐका मी काय म्हणतो ऐका या पोरांचं तुम्ही काय ऐकू नका सगळी आपण झाडं झुडपं तोडून टाकू चालेल मास्तरानू हा एक मिनिट बाईंना काहीतरी मत माझं ऐका. बोला बोला बारक्यात ताप इलो मागा घरी जाऊचा लवकर काय तर आटपा माझ्या आहे लक्षात यांच्या बारक्याला ताप आहे आपण पटकन आटवायला हो, हो, चालेल. झाडा झुडपांचं आपण बघू नंतर पण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया चालेल. सगळ्यांनी शांत बसून आता तो ऐकायचा हो. ठीक आहे काय झाला काय सिलेंडर फुटला. नाही ते मास्टर बसा बोलले ना फ्लो मध्ये बसलो शिलाईचं डोक्यातच नाही राहिलं. बरं, ए बाबा ए पम्या तू उभं राहून ऐक बाबा बसू नको काय. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण काय करूया आपण जे कोणी पर्यटक येतील फॉरेनर्स येतील त्यांना आपण कोकणातली संस्कृती दाखवूया. हा खरंय खरंय म्हणजे आपली कोकणातली जी कला आहे बरं त्यांच्यासमोर सादर नामान दाखवतो भलगरी दादा रे गड्या भलगरी ऐक लाज वाटते गाणं बदललं तरी नाचते बारक्या तापलाय ना बस तिकडे. अरे काय करताय तुम्ही संस्कृती म्हटलं की हेच नाही करायचंय आपल्याला आणखी काही वेगळ्या गोष्टी आहेत की नाही कोकणात आहेत की नाही मग त्या आपण दाखवूया हो की नाही? मी काय म्हणतो काय? आपण काय करूया आमराईत आहे ना माचन तयार करूया आणि गावातल्या लाईव्ह लव्ह स्टोरी आपण दाखवूया. बाय घे काय जो आयडिया मोऱ्यांनू नाश्त्याला चपातीवर लाच खाताव की काय गांड्या एवढा हलकट माणूस मी गावात बघितला. ए आनंद कसला व्यक्त करताय हा? काय म्हणाले कळलं का तुम्हाला काय जवळजवळ तुमचा MMS लाईव्ह दाखवायचा फॉरेनरला असं म्हणाले ते हा. काय तर लवकर पटापटा आवरा मागा बारक्यात ताप इलो घरी जाऊचा. यांचा एक बारक्या का तापलाय आज. ठीक आहे करूया आपण आटपूया पटकन आटपूया आपण हे बघा लक्षात घ्या जी काही डागडुजी असेल जे काही सुशोभीकरण असेल जी काही माहिती असेल ती मी पुरवेन. तुम्ही फक्त एक तरी जबाबदारी घ्या ती म्हणजे काय तर जे कोणी फॉरेनर्स येतील बहुतांशी फॉरेनर्स असतात तर त्यांच्यासोबत संवाद कोण साधेल कारण त्यांची भाषा इंग्रजी आपली मराठी आपल्यातल्या कोणाला जमतं का इंग्रजी. आता ह्या गावात माझ्याशिवाय आहे कोण दुसरा अरे वा मोरे मला इंग्रजी येतं विचार हा होता यांना मी काय खोटं नाही सांगितलं त्या बरोबर मग मला सांगा हाऊ आर यू गोइंग टू टेक केअर ऑफ देम. I know very well fun touch of fertilizer. Good thing foreign is coming and I'm a villager as not anything else.
फंडामेंटल I think you misheard. I was asking how are you going to do the hospitality? Hospital is a very nice compounder, nurse, and anything fertilizer. Good. Fundamental store, nothing else. Then I this just is the talking. Arogya Kendra is center house. Is my fault is in outside the Kutirivir. No, no, I- no, no. I- I shall always having to personal. Who's this? More- Thing fertilizer. ऐका This is the कोपऱ्यात जा एकमेकांचं इंग्रजी असं घासा त्याच्यातून ज्या ठिणग्या बाहेर पडतील त्याच्यात जळून मारा दोघं बरोबर आहे? अरे हे इंग्रजी आहे का तुमचं काहीही बोलाल तुम्ही मरू देते कम्युनिकेशनचं मरू देते जे काही असेल ते पण मी बघतो करतो एखादी टीम मॅनेज मी कोणतं मास्तरांनो मी जाव काय बारची ताप आहे ना घरी जाऊच आहे हिच्या बारक्याच्या ऐका हे बघा एक गोष्ट मला फक्त सांगा की आता जे कोणी फॉरेनर्स येतील जे कोणी पर्यटक येतील त्यांच्यासोबत राहण्याची खाण्याची व्यवस्था कोण करणार आहे? टेन्शन घेऊ नका चिकू आणि मी यायला सगळी व्यवस्था करतो आणि मग आमच्या हात काय फणस सोलायला गेले आहे नाही तर काय? मी या गावातला सिनियर माणूस आहे काय समजलो मी बघतो सगळं गबसा मोर्यानो गावातला सगळ्यात पहिला नाग्या मी आहे पहिला नाग्या नाही हो पहिला नागरिक काहीही बोलाल आणि काही बोलतात तोंडाला येतं पहिला लागे येतो नागरिक गुलाव काय तुम्ही ऐका खाली बस गप्प बसा बसू शकत नाही मग उभा राहा ठीक आहे मास्तरांनो माझा ऐका काय तर बारक्या ताप इलो घरी जाऊच जाऊ झाला तुझ्या बारक्याला पाण्यात ठेव तापला एवढा जा जाऊ माती खाल्ली आणि आलो या गावात पडत नाही मला काय पर्यटन विकास वगैरे करायचा नाही तुमच्या गावचा तुमचं तुम्ही बघा वा वा अतिशय हसरी सभा मजा आली सई कडक परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की माणसांना एकत्र आणणं हे सगळ्यात आयुष्यातलं अवघड काम आहे पण हा मंच माणसांना एकत्र आणून नुसतं एकत्र आणत नाही तर एकत्र हसवतोय आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं एका छान सामाजिक स्थितीवरती भाष्य करू पाहणारं मस्त स्किट किंवा प्रहसन होतं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मला खूप आवडले फार मजा आली वा 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 आणि मंडळी याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका विरोधाची हास्य पंचमी अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा